नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 23 क्लास 5th मॅथ्स पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन्स गिव्हन बिलो। आता फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे 15 पेन्सिल, याचा आपल्याला 1/3 काढायचा आहे। म्हणजे जे प्रत्येक कलेक्शन्स या ठिकाणी दिलेले आहे, या प्रत्येक कलेक्शनचा आपल्याला 1/3 शोधून काढायचा आहे। बघा, आता आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 15 पेन्सिल। आता या 15 पेन्सिलचा आपल्याला 1/3 फाइंड आउट करायचा आहे। म्हणजे कशा प्रकारे लिहिणार, 1/3 ऑफ 15 इक्वल टू 1/3 ऑफ म्हणजेच काय तर मल्टिप्लिकेशन, 1/3 मल्टिप्लाय बाय 15। बघा, आता या ठिकाणी 3 1 जा 3, 3 5 जा 15 इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल टू 5 पेन्सिल। म्हणजे या ठिकाणी जे 15 पेन्सिल दिलेलं होतं, या 15 पेन्सिलचा जो 1/3 आपण शोधून काढलेला आहे तो किती मिळाला, 5 पेन्सिल। देअरफॉर या ठिकाणी राईट डाऊन करणार, देअरफॉर 1/3 ऑफ 15 पेन्सिल इक्वल टू 5 पेन्सिल। अशा प्रकारे हे फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे। आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत। या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे 21 बलून्स दिलेला आहे। या 21 बलून्सचा आपल्याला 1/3 शोधून काढायचा आहे। देअरफॉर 1/3 ऑफ 21 या प्रकारे राईट डाऊन केलं इक्वल टू 1/3 ऑफ म्हणजेच काय तर मल्टिप्लाय बाय 21। आता 3 1 जा 3, 3 7 जा 21 इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू 7 बलून्स। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 21 बलून्सचा 1/3 किती मिळाला तर 7 मिळालेला आहे। देअरफॉर लिहिणार 1/3 ऑफ 21 बलून्स इक्वल टू 7 बलून। या ठिकाणी आपल्याला आन्सर जे मिळालेला आहे ते म्हणजे 7 बलून्स। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत। या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल दिला आहे 9 चिल्ड्रन। आता या 9 चिल्ड्रनचा सुद्धा आपल्याला 1/3 शोधून काढायचा आहे। देअरफॉर 1/3 शोधायचा आहे म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं 1/3 ऑफ 9 इक्वल टू 1/3 मल्टिप्लाय बाय 9। आता बघा, या ठिकाणी 3 1 जा 3, 3 3 जा 9 इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 3 चिल्ड्रन। म्हणजे या ठिकाणी 9 चिल्ड्रन जे दिलेलं होतं त्याचा 1/3 किती मिळाला आपल्याला, ते आन्सर मिळालेलं आहे 3 चिल्ड्रन। फोर्थ एक्झाम्पल बघणार आहोत। या ठिकाणी 18 बुक्स दिलेले आहे। आता या 18 बुक्सचा आपल्याला 1/3 शोधून काढायचा आहे। देअरफॉर 1/3 ऑफ 18 इक्वल टू 1/3 मल्टिप्लाय बाय 18। 3 1 जा 3, 3 6 जा 18 इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 6 इक्वल टू 6 बुक्स। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 18 बुक्सचा 1/3 मिळालेला आहे 6 बुक्स। क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत। व्हॉट इज 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग। आता या ठिकाणी 1/5 भाग आपल्याला शोधून काढायचा आहे। बघा, फर्स्ट एक्झाम्पल लिहिणार आपण 20 रुपीज। आता या 20 रुपीजचा आपल्याला 1/5 भाग शोधून काढायचा आहे। देअरफॉर 1/5 ऑफ 20 इक्वल टू 1/5 ऑफ म्हणजेच काय तर मल्टिप्लाय बाय 20। आता या ठिकाणी कॅन्सल करणार आपण टर्म, 5 1 जा 5, 5 4 जा 20 इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू 4 रुपीज। या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 4 रुपीज। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत। 30 किलोमीटर दिलेला आहे। आता या 30 किलोमीटरचे 1/5 आपल्याला शोधून काढायचं आहे। देअरफॉर 1/5 ऑफ 30। बघा, आता या ठिकाणी इक्वल टू 1/5 मल्टिप्लाय बाय 30। ऑफ म्हणजेच काय तर मल्टिप्लाय इक्वल टू 5 1 जा 5, 5 6 जा 30 म्हणजेच 1 मल्टिप्लाय बाय 6 इक्वल टू 6 किलोमीटर। म्हणजे या ठिकाणी 30 किलोमीटरचा 1/5 भाग काय मिळाला
तर 6 किलोमीटर. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. 15 लिटर. बघा आता या ठिकाणी 15 लिटरचा सुद्धा 1/5 पार्ट आपल्याला शोधून काढायचा आहे. देअरफॉर 1/5 ऑफ 15 इक्वल टू 1/5 मल्टीप्लाय बाय 15. 5 1 जा 5, 5 3 जा 15 इक्वल टू 1 मल्टीप्लाय बाय 3 इक्वल टू 3 लिटर. फोर्थ एक्झाम्पल बघणार आहोत. 25 सेंटीमीटर. बघा आता या ठिकाणी 25 सेंटीमीटरचा सुद्धा 1/5 पार्ट आपल्याला शोधायचा आहे. देअरफॉर 1/5 ऑफ 25 इक्वल टू 1/5 ऑफ म्हणजेच काय तर मल्टीप्लाय बाय 25. आता या ठिकाणी कॅन्सल करायचे टर्म. 5 1 जा 5, 5 5 जा 25 इक्वल टू 1 मल्टीप्लाय बाय 5 इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे 25 सेंटीमीटरचा 1/5 पार्ट किती मिळाला तो म्हणजे 5 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी थर्ड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इक्वल टू द गिव्हन फ्रॅक्शन. बघा आता या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. 2/3 ऑफ 30. यालाच आपण कसं लिहिणार 2/3 मल्टीप्लाय बाय 30. ऑफ म्हणजेच मल्टीप्लाय. बघा आता जी टर्म कॅन्सल होणार आहे तिला कॅन्सल करून घेऊ. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 0 जा 0 इक्वल टू 2 मल्टीप्लाय बाय 10 इक्वल टू 20. या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल दिलाय 2/3 ऑफ 30 याचा आन्सर मिळाला आपल्याला 20. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. 7/11 ऑफ 22. बघा आता यालाच कसं लिहू शकतो आपण. देअरफॉर 7/11 मल्टीप्लाय बाय 22. 11 1 जा 11, 11 2 जा 22 इक्वल टू 7 मल्टीप्लाय बाय 2 इक्वल टू 14. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 7/11 ऑफ 22 याचा आन्सर मिळाला आहे 14. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. 3/8 ऑफ 64. बघा आता या ठिकाणी 3/8 ऑफ म्हणजेच काय तर मल्टीप्लाय बाय 64. आता जी टर्म कॅन्सल करायची तिला या प्रकारे करू शकतो. 8 1 जा 8, 8 8 जा 64 म्हणजे राहिलं 3 मल्टीप्लाय बाय 8, 3 8 जा 24. या ठिकाणी आन्सर मिळाला आपल्याला 24. आता फोर्थ एक्झाम्पल बघणार आहोत. 5/13 ऑफ 65. बघा आता या ठिकाणी या प्रकारे आपण लिहिणार इक्वल टू 5/13 मल्टीप्लाय बाय 65. आता 13 1 जा 13, 13 5 जा 65 म्हणजे काय राहिलं 5 मल्टीप्लाय बाय 5 इक्वल टू 25. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 25. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 23 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.